ओळखलं का शेतकरी मित्रांनो? ओळखलं का असेल? मित्रांनो, आज पुन्हा आपण आले बाजारभावाची अपडेट घेणार आहे आणि आलेली आहे आपल्याकडे अपडेट. मित्रांनो, ज्या भागामधून आपल्याला अपेक्षा नव्हती तेजीची, त्या भागातलीच आज अपडेट आपण सांगणार आहे. आज मकर संक्रांत. सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 14 जानेवारी. मित्रांनो, जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून हा शेतकरी जागृत झाला पाहिजे, फसला नको पाहिजे. मित्रांनो, 14 जानेवारीची अपडेट अशी आहे की ज्या भागामधून आपल्याला अपेक्षा नव्हती भाव वाढण्याची, त्या भागामधूनच भाव तेजीमध्ये आलेले आहे. तिकडचीच आपण अपडेट सांगणार आहे. आणि राहिला विषय आमच्याकडचा, आमच्याकडे सुद्धा तेजी आलेली आहे. मी जे सांगत होतो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की आमच्याकडे व्यापारी जरा 200-300 महिन्यात चालतो, ते सुद्धा आता थोडं फार मॅच व्हायला लागलं आहे. तुमच्या म्हणजे फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर साईडकडचं आणि आमचं थोडं फार फरक आहे आता, फक्त जास्त नाही. पहिले आमच्याकडचं सांगतो मी तुम्हाला. 41-50, 42चे सौदे आमच्याकडे चालू आहे. मग आता तुम्ही हे विचार करा की आजची अपडेट काय असू शकते. 100% ही तेजी आज दिसून आलेली आहे. कारण व्यापाऱ्यांचे फोन, शेतकऱ्यांचे फोन याच्यानुसार आपण इथं अपडेट देणार आहे. एक जालना जिल्हामधून अपडेट देतो. आलेली आपल्याला बदनापूर तालुक्यामधून चिखली या गावामध्ये एक 45चा सौदा खन्ने चालू आहे. आज चालू आहे डायरेक्ट. 45 रुपयाची खन्नी चालू आहे. त्याच्यामध्ये डागी माल नसल्यासारखाच आहे, पण तो डागे माल एक 10 का 11 रुपयाने गेलेला आहे, पण नसल्यासारखाच आहे डागे माल त्याच्यामध्ये. 45 रुपयाची खन्नी एक जालना जिल्ह्यामधून बदनापूर तालुक्यामधून चिखली गावामध्ये हा सौदा चालू आहे मित्रांनो. झालेला आहे 100%. आज काढणी चालू आहे. विषय सांगतो मित्रांनो तुम्हाला. आज तीळ संक्रांत. संक्रांतीच्या तोंड्यावर सुद्धा जरा बाजारभावामध्ये तेजी दिसून येते. तर येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 15 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये आपल्याला मोठी तेजी इथं पाहायला दिसू शकते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, ही झाली आजची अपडेट. आणि सांगली साताऱ्याची पुन्हा देतो मी तुम्हाला. सांगली सातारा. सांगली साताऱ्याचे सुद्धा प्लसमध्ये अपडेट आलेली आहे आपल्याकडे. सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा एक 26,000 रुपये गाडी, समजा 23,000 पासून तर 26,000 रुपयापर्यंत गाडी, म्हणजे 46-47 रुपये सांगली साताऱ्याची सुद्धा अपडेट आहे. आणि त्याच्यातला डागी माल जो आहे तो 15 ते 20 रुपयापर्यंत तो पण आहे सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा. 100% आज तेजी दिसून आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तेजी ही 100% दिसून येणार आहे. सांगली साताऱ्याचा विषय सांगतो. सांगली साताऱ्यामध्ये यावर्षी लागवड पण कमी आहे आणि ॲव्हरेज पण कमी बसणार आहे तिथं. कारण मे महिन्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस तिथं चालू होता. शेतकऱ्यांची जमीनच तयार झाली नाही आहे. त्यांनी जून महिन्यामध्ये कशातरी जमिनी तयार करून त्याची मशागत करून कसं तरी त्यांनी जिथं 2 एकर लावायचे तिथं एकच एकर लावायचं आहे. आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे, आपण 2 एकर लावणार होतो ना, तर एकाच एकरमधून कसं जास्त आपल्याला पैसा भेटेल, त्याच्यामुळे तिथला शेतकरी हा थांबून गेलेला आहे. माल देत नाही आहे. माल तिथला चालू जरी झाला, पण माल तिथं कमी राहणार आहे, कमी निघणार आहे. तर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की तिथला माल काढणी चालू झाल्यावर भाव कमी होतील का? चान्सेस एकदम कमी आहे, कारण भाव कमी होणार नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे आजचे काय सौदे झाले, प्लसमध्ये झाले का नाही झाले आपल्या भावानुसार, ते पण सांगा. व्यापारी काय म्हणतोय ते पण सांगा, कारण शेतकरी हा फसला नको पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय जवान, जय किसान.